मंडळी नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि देवाची पूजा झालेली आहे। तर पहिला तुळशीला दिवा लावून घेते आणि कापूरदानी सुद्धा किचनमध्ये लावून ठेवते। या कापूरदानीमध्ये मी इकडे लवंगा घातलेल्या आहेत 5, एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, हिरवी वेलची घातलेली आहे आणि 2 कापराच्या वड्या घातलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी कापूरदानी लावून ठेवते। कापूरदानीमुळे कसं होतं, घरामध्ये वास छान येतो, माशी मच्छर असं कुठलंही काही येत नाही। तर असंच मी किचनमध्येच कापूरदानी नेहमी ठेवत असते। शेगडीवरती वाटीने पाण्याचा हपका मारते आणि पहिला शेगडी पुसून घेऊया। रात्री झोपताना शेगडी ओटा सगळं क्लीन करतो आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा असं पाणी मारून थोडं क्लीन करून घेऊया। कॅमेरा समोरून असल्यामुळं माझा इकडे डावा हात दिसतोय, पण ॲक्च्युली मी उजव्या हाताने सगळं करत आहे। हळदी कुंकू लावून घेते पहिला आणि मग इकडे दिवा जो आहे तो शेगडीला ओवाळून घेते, धूप अगरबत्ती ओवाळून घेते आणि मग आपल्या चहा पाण्याला इकडे सुरुवात होते। नाश्ता करा, चहा पाणी करा, काही करा, त्याच्यानंतरच मग आपली सुरुवात करते मी। चहा पाणी आमचं झालेलं आहे, तर आता मी कुकर लावून घेते। कुकरला डाळ भात लावणार आहे आणि भाज्या कांदा टमाटर हे सुद्धा सगळं कापून स्वच्छ धुवून इकडे मी नितळत सुद्धा ठेवलेलं आहे। तर पहिला कुकर लावून घेते। गुरुपौर्णिमेला जी पूजा केली होती तर त्याच्या समया आरतीचं ताट हे सगळं घासून ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा इकडे कापूरदानीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये खूप छान पसरलेला आहे। तर इकडे आता भाजी फोडणी घालून घेते मी।
चांगली तापलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं, हिरवी मिरची घातली, हिंग घातला, कांदा घातला. आता लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्टसुद्धा घालणार आहे आणि छानसं पहिलं परतून घेणार. परतून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये मी कांद्याच्या पातीची भाजी जी आहे ती घालणार आहे. स्वच्छ धुवून ठेवली आहे आणि भाजी फार कमी आहे, तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर कूट, शिवाय मुगाची डाळ, टमाटर असं घालणार आहे. टमाटर घातलेलं आहे, मीठसुद्धा घातलेलं आहे. अशा पद्धतीनं अगदी साधी सिंपल पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी केलेली आहे. मुगाची डाळ आहे ती चांगली धुवून घेते, कारण काय होतं मार्केटमधून आपण आणल्यानंतर त्याच्यावरती बारीक धूळ असते, तर धुवूनच मी डाळ वगैरे घालत असते. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने बघा आपली भाजी, आणि वाफेवरती ही भाजी लगेच शिजणार. मुगाची डाळ शिजायला काही वेळ लागत नाही. अशा पद्धतीने दुपारचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ओटा बिटा स्वच्छ करून मग इकडे मी माझी जी बाल्कनी आहे किचनची ती जरा क्लीन करून घेतली आणि जेवण आता तास दीड तास झालेलं आहे, तर जरा पाणी पण पिऊन घेते. इकडे मशीनसुद्धा झालेलं आहे. मशीनचे कपडेसुद्धा झालेले आहेत, पाणी पिऊन झालेलं आहे. तर आता इकडे कपडे सुकत घालते आणि 5 वाजता माझी एक मैत्रीण येणार आहे, तर त्याआधी सगळं कामं आवरून घेते मी. ही साडी काल घातली होती, वर्ष श्राद्धाला गेले तेव्हा, तर तिकडून आल्यानंतर ही शॅम्पूने धुवून टाकलेली आहे. आणि आता बाकीचे कपडे मशीनचे आता मी सुकत घालते. चांगले झटकून सुकत घातले ना
छान सुकतात कपडे. आणि 2 दिवसापासून माझा आवाज खूप खराब आहे. तुम्ही आता या वहिनीशी बोलताना माझा आवाज थोडा ऐकून घ्या. म्हणून नंतर मग मी हा व्हॉइस टाकलेला याच्यामध्ये आवाज चांगला झाल्यानंतर. तर आजचं माझं जे रुटीन आहे सकाळी 7 वाजल्यापासून, तर तुम्हाला दाखवले. कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम करा. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगिंग जर आवडत असेल, दिवसभराचं रुटीन आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्या पद्धतीने मी तुम्हाला रुटीन शेअर करेन. चला तर मग मंडळी, काळजी घ्या. मी माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारते आणि आजचा ब्लॉग मी तर संपवते.